नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणींसाठी, गृहिणींसाठी व प्रत्येक महिलेला उपयोगी येतील अशा अत्यंत खास व फायद्याच्या किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. घरातील देवघरात किंवा पूजागृहात कोणत्याही रुद्र अवतारातील देवतेच्या मूर्ती किंवा छायाचित्र अजिबात ठेवू नये. टिप नंबर 2. आपल्या हिंदू धर्मात झाडूला माता महालक्ष्मीचे रूप मानले जाते. आजही लोक झाडूला पाय लागला तरी झाडूला प्रणाम करतात. त्यामुळे झाडू घरात ठेवताना तो नेहमी दरवाजाच्या मागे ठेवावा. तसेच झाडू ठेवताना तो कधीही उभा करून ठेवू नये. तर प्रत्येक महिलेसाठी व प्रत्येक गृहिणींसाठी हे अतिशय खास टीप आहे. झाडू ठेवताना तो कधीही उभा ठेवू नका. टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अत्यंत महत्त्वाची पुढील टीप आहे. टीप नंबर 3. देवघरात तेलाचा किंवा तुपाचा दिवा हा आपण आपल्या देवापुढं दररोज देवघरामध्ये लावत असतो. तर तेलाचा दिवा हा नेहमी डावीकडे व तुपाचा दिवा हा उजवीकडे ठेवायला पाहिजे. तर तुम्ही पण तुमच्या देवघरामध्ये दिवा लावत असताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 4. देवघरात आपण देवापुढे दररोज दिवा लावत असतो. तर धनलाभ होण्यासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवावी. तर तुम्हाला पण धनलाभ होण्याची इच्छा असेल तर देवघरात दिवा लावताना ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 5. कधीही कोणालाही घड्याळ भेट म्हणून म्हणजेच गिफ्ट म्हणून देऊ नका. यामुळे प्रगतीला अडथळा निर्माण होतो असे मानले जाते. तर तुम्ही पण कोणाला गिफ्ट देताना ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 6. ज्या घरात बेलाचा वृक्ष असतो त्या घरात माता महालक्ष्मीचा सदैव वास असतो. अत्यंत महत्त्वाची व फायद्याची पुढील टीप आहे. टीप नंबर 7. वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणत्याही नळ किंवा पाईपमधून पाणी टपकू नये हे आर्थिक नुकसानीचे मुख्य कारण आहे असे मानले जाते. तर तुमच्या पण घरामध्ये कोणत्याही नळामधून जर पाणी टपकत असेल तर ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 8. घरामध्ये नेहमी पहाटे भक्तिगीते, भजन जरूर गा किंवा ऐका. यामुळे पण घरातील वातावरण प्रसन्न राहते व घरात सकारात्मक ऊर्जा येते. तर तुमच्या पण घरामध्ये सकारात्मकता राहावी यासाठी ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 8. आपण देवपूजा करत असतो. देवपूजा करत असताना आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावून नंतर देवपूजा करावी. यामुळे पूजा पूर्ण होते. तर तुम्ही पण देवपूजा करत असताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 9. देवघरातील दिवा नंदादीप म्हणजे समईचे तोंड उत्तरेकडे ठेवल्यास लक्ष्मी प्रसन्न होते व पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे. टीप नंबर 10. घराच्या मुख्य दरवाजामध्ये चप्पल काढू नयेत. शास्त्रानुसार असे सांगितले जाते की दरवाजामध्ये दिवसातून 7 वेळा माता महालक्ष्मी येऊन उभी राहते. पण दरवाजामध्ये चप्पल काढलेल्या असल्याने ती परत जाते. म्हणून घराच्या मुख्य दरवाजामध्ये चप्पला काढू नयेत. तर तुम्हाला पण अशी सवय असेल तर ही टीप महालक्ष्मीच्या कृपेसाठी ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 11. जर तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर जात असाल तर अशा वेळी मुंगूस दिसले तर श्री भगवान श्री विष्णू याचे दर्शन घडले असे मानले जाते. तर तुम्हाला पण जर मुंगुसाचे दर्शन घडले तर ते अत्यंत शुभ आहे असे समजा. टीप नंबर 12. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला पण त्रास होतो. तर तुम्ही पण कोणाला पण पैसे देत असाल उसने तर ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टीप नंबर 13. घरात, दुकानात किंवा ऑफिसमध्ये बासरी वाजविणाऱ्या श्रीकृष्णाचा फोटो पूर्व भिंतीवर लावावा. कधीही कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. तर तुमच्यावर पण कधीही कर्ज घेण्याची वेळ येऊ नये
यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 14. मोराच्या डोळ्यातील अश्रू जेव्हा लांडोर गिळते तेव्हा मोराची वंशवृद्धी होते. मोराच्या पंखात प्रचंड शक्ती असते. त्यामुळे मोरपीस घरात ठेवल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. तर तुमच्या पण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी व नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी यासाठी मोरपीस घरामध्ये अवश्य ठेवा. टीप नंबर 15. वास्तुशास्त्रानुसार तिजोरीवर स्वस्तिक चिन्ह बनवल्याने धनाची देवी श्री महालक्ष्मी माता खूप प्रसन्न होते. महालक्ष्मी माता प्रसन्न झाली की धनप्राप्तीही होतेच. तर तुम्हाला पण महालक्ष्मी मातेची कृपा पाहिजे असेल तर ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 16. ज्या स्त्रिया नेहमी रागात असतात, कधीच आनंदी नसतात, त्या घरात माता महालक्ष्मी कधीच वास करत नाही. म्हणजेच माता महालक्ष्मी कधीच येत नाही. तर तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये नेहमी आनंदी प्रसन्न राहण्याचा आपल्या घरामध्ये नेहमी प्रयत्न करा. कारण माता महालक्ष्मीचं वास्तव्य ज्या स्त्रिया आनंदी व प्रसन्न असतात त्याच घरामध्ये होतं. यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.